कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारणाने अर्थकारण अवलंबून असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडीमध्ये आता नवा ट्विट समोर आला आहे। खरं तर अरुण डोंगरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही असं जाहीर केलं होतं। मात्र त्यानंतर राजकीय घडामोडी झाल्याने त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर शशिकांत चोळेकरांचं नाव समोर आलं होतं अध्यक्षपदासाठी। शशिकांत चोळेकर यांच्या नावावर संचालक मंडळाच्या आधीच्या बैठकीमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं। मात्र आता त्यानंतर आज प्रत्यक्षात संचालक मंडळाची बैठक होणार आहे आणि आज गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। मात्र कालच आता या सगळ्या राजकीय घडामोडी पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेग आला आणि त्यानंतर कागलचे माजी आमदार संजय गाडगे यांचे चिरंजीव अमरीश गाडगे यांचं देखील नाव समोर आलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेग आला आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ यांचं नाव समोर आलेलं आहे आणि आता जवळपास नावीद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता दुपारी संचालक मंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडला जाणार आहे आणि आता या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि अर्थकारण यावर अवलंबून असतं। खरं तर कोल्हापुरात देखील एक म्हण प्रसिद्ध आहे, आमदारकी नको मात्र गोकुळचं संचालक पद हवं आहे। त्यामुळे त्याचा या सगळ्या गोकुळच्या राजकारणाकडे कोल्हापूर जिल्ह्याचं आव्हान राज्याचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन केला आणि या सगळ्या दबावामुळे आता नावीद मुश्रीफ जे आहे ते अध्यक्ष होतील अशी देखील चर्चा या कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। खरं तर दुपारी संचालक मंडळाची बैठक होणार आणि त्यामध्ये कुणाचं नाव समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नावीद मुश्रीफांचा मतदारसंघातील नावीद मुश्रीफांच्या नावाची चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावर देखील त्यांचं अभिनंदन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवराष्ट्र कोल्हापूर।